जळगाव जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायटीतर्फे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देऊन ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम केलं जात आहे, परंतु सध्या तसं होताना दिसत नाही। राज्यातील कोणत्याही जिल्हा बँकेने अशा सोसायट्या बंद केल्या नसून केवळ जळगाव जिल्हा बँकेने त्या बंद करण्याचा घातकी निर्णय घेतलाय। याबाबत शिवसेना ठाकरे गट आवाज उठवणार असून शेतकरी आणि सोसायट्यांच्या सचिवांचा मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी खासदार उन्मेष पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे। अनिष्ट तफावत म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्याची तफावत असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ 21,000 शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते। सोबत 291 सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भात डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली। नवे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेची जोडून त्याला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली। आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जातं, दुसऱ्या बाजूला सहकारचे समृद्धी म्हणजे जो काही त्याचा अजेंडा आहे सहकारचे समृद्धी तक असं म्हटलं जातं, तिसऱ्या बाजूला की विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर त्याला सेटल कसं करता येईल, त्याचे इन्स्टॉलमेंट करून त्याला प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्याला कर्जाच्या दायऱ्यामध्ये आपण त्याला म्हणतो बँकेशी जोडून त्याला आत्महत्येच्या विचारापासून किंवा तणावापासून त्याला प्रवृत्त करून कशा पद्धतीने त्याला प्रवाहात आणता येईल असं धोरण मग ते स्वामीनाथन आयोगापासून तर वेगवेगळ्या कमिटीचे अहवाल त्या ठिकाणी आहेत। 3 टायर क्रेडिट सिस्टीम जी म्हणतो त्याला आपण त्रिस्तरीय कर्ज वितरण व्यवस्थेला ऍक्सेप्टन्स त्या ठिकाणी दिले, शासनाने धोरण ते स्वीकारले। जी सुधारणा मधल्या काळामध्ये जी झाली सहकार कायद्याची त्यामध्ये घेतला असताना दुर्दैवाने जळगाव जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना एकंदरीत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर लोटून त्यांना पुन्हा एकदा आत्महत्येच्या गर्तेमध्ये आणण्याचं काम केलं जातंय का हा प्रश्न निर्माण होतो।